हाय, नमस्कार. आज आईशी भांडले. तसं तर रोजच भांडते. तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि हो, भांडण केलं नाही. तीच समोरून विचारते, "अगं बरी आहेस ना? काय झालंय काय? तब्येत ठीक आहे ना?" तुम्हाला सांगू, आपण लहानपणी सगळं आई-वडिलांना सांगायचो. असं झालंय, तसं झालंय. हे करून द्या, ते करून द्या. पण नंतर-नंतर हळू त्यांचं वय वाढल्यानंतर आपण त्या गोष्टी कमी केले आणि तरी पण ती पण स्वतःहून म्हणजे आई-वडीलही स्वतःहून आपण काही विचारलं की म्हणतात, "नको रे बाबा, तुमचं जाऊन या." असं मगून म्हणून अंग काढून घेतात. पण कालांतराने आपणही त्यांना विचारायचं सोडून देतो. आपल्याला वाटतं, हो, आई-वडिलांचं वय झालंय, खरं सांगत असतील. पण खरं सांगू, मुलं कितीही वयाने मोठी होऊ दे, आई-वडिलांसमोर ते जोपर्यंत हट्टाने काही मागत नाही आणि त्याच जोराने, त्याच स्फूर्तीने आपले आई-वडील ते पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत ते स्वतःला तरुणच समजतात. पण ज्यावेळेला आपण म्हणजे मुलं त्यांना सगळं विचारायचं, सांगायचं सोडून देतो, त्यावेळेला त्यांना स्वतः वय झाल्यासारखं वाटतं. बढ़ती उम्र को देख बच्चे खुद से कर जाते सब. उन्हें लगता माँ-बाप बूढ़े हो गए अब. बुढ़ापा उम्र से नहीं, नज़रिए से आता है. एक बार उन्हें कह के तो देखो, सब कुछ कर गुज़रने का उन पर जुनून सवार हो जाता है.